नमस्कार. आज आपण बघणार आहोत कोंडुळ्यांची रेसिपी म्हणाल तर खूप सोपी आहे आणि आषाढ महिना जवळ येतोय. आषाढ महिना म्हटलं की काहीतरी तळण म्हणून तळल्या जातं. तर असे कोंडुळे इकडच्या भागामध्ये बीडच्या खूप तळले जातात, मला तरी असं वाटतं बरं का. तर चला आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत. पण आमच्या इकडे हे जे कोंडुळे आहेत ते उन्हाळ्यामध्ये वळे लाडू बनवल्यानंतर तळण म्हणून असे हे कोंडुळे तळले जातात. तर प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते. तर चला मग आज या कोंडुळ्यांची सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे. व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका आणि खूप छोटासा आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. तर आपण आता पिठाचं प्रमाण बघणार आहोत. 2 वाट्या जर ज्वारीचं पीठ असेल तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं प्रमाण घ्यायचं आहे. आता हे अंदाजे घेतलं होतं. तुम्हाला तर माहिती आहे जुनी लोक मोजमाप करून घेत नाहीत, त्यांचा अंदाज अचूक असतो. तर ही आईकडची रेसिपी आहे. तर मी तिथे शूट केलेलं 1 महिना झालं मोबाईलमध्ये ही जी रेसिपी आहे ती पडून होती, पण आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका. खूप सोपी आहे रेसिपी आणि हे कोंडुळे खायला एवढे चविष्ट लागतात ना. तुम्ही एकदा जर बनवले तर तुम्ही सुद्धा या कोंडुळ्याचे फॅन व्हाल, मला एवढी खात्री आहे. कारण हे खूप चवदार लागतात. जेव्हा तोंडाची चव जाते कधीतरी असं काहीतरी चटपटीत आणि छान तिखट मिखट खावं वाटतं, तर हे कोंडुळे एकदा नक्कीच ट्राय करा. आणि आखाड महिन्यात जर तुम्ही तळण म्हणून तळत असाल तर त्यावेळेस तर नक्कीच ट्राय करा ही कोंडुळ्यांची रेसिपी. तर चला पिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचे बघा. कांदा घ्यायचा भरपूर प्रमाणात चिरून, असेल कोथिंबीर तर ते सुद्धा घ्या, नसली तरी सुद्धा चालतं. पण इथे लसूण आणि जिरे टाकायला कंजूशी करू नका. भरपूर लसूण आणि जिरे टाका. सगळ्यात अगोदर मी जिरे बारीक करून घेतले, तर मी थोडी मदत केली होती जिरे आणि लसूण ठेचून द्यायची. बाकीचं सगळं त्यांनी बनवलं होतं. तर चला सगळ्यात अगोदर जिरे बारीक केले, त्यानंतर भरपूर असा लसूण टाकला, तो सुद्धा छान ठेचून घेतला. तर इथे जे गव्हाचं पीठ आहे ते सोजीचं घेतलेलं आहे, कारण लाडूसाठी सोजी दळून आणली जाते इकडे आणि मग त्याचंच ते सोजीच या कोंडुळ्यासाठी वापरली जाते. म्हणजे अजून कोंडुळे मऊ आणि ठिसूर लागतात, खायला चविष्ट लागतात, कडक होत नाहीत. पण तुमच्याकडे जर सोजी नसेलच तर तुम्ही काय करायचं, गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालतं. आणि मी स्टार्टिंगला तुम्हाला गव्हाचं पीठ सांगितलेलं आहे, पण असेल सोजी तर तुम्ही सोजीचाच वापर करा. अजून कोंडुळे जे आहेत ते चवदार तर लागतात, पण छान ठिसूरसुद्धा होतात. तर चला लसूण कांदा तयार झालेला आहे. चिरून झालता लसूण, कांदा ठेचून झालता, सॉरी लसूण आणि कांदा अगोदरच चिरलेला होता. त्यानंतर मग ते लसूण आणि जिरे जे ठेचलेले होते ते टाकलेले आहे त्या पिठांमध्ये. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं. इथे हिरवी मिरचीचा वापर करू नका, लाल तिखटच या कोंडुळ्यांना छान चविष्ट लागतं. तुम्ही म्हणाल की हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून छान लागेल, तर तसं करू नका, लाल तिखट टाका. आवडीनुसार मीठाचा वापर करा, म्हणजे मीठ टाकून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला हा कांदा आणि कोथिंबीरसुद्धा टाका आणि हे पीठ छान असं एकजीव करून घ्या. आणि नंतर मग आपल्याला थोडं थोडं पाणी करून आता हे पीठ आपल्याला भाकरीसारखं मळायचे. तर थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे, कारण हळदीनं काय होतं या कोंडुळ्यांना छान असा कलर येतो, म्हणून थोडीशी हळद टाका. नाही टाकली तर तरीसुद्धा चालतं. तर चला हे पीठ छान मिक्स करून घ्या. तर हे कोंडुळे मी सुद्धा घरी गेल्या वर्षी बनवले होते थोड्या प्रमाणात. आखाड म्हणून तळण केलं आणि माझ्या चॅनलवरती ही रेसिपी अपलोड केलेली, पण एवढी डिटेल्स रेसिपी अपलोड केलेली नव्हती, म्हणून आता ही तुमच्यासोबत डिटेल्स रेसिपी शेअर करत आहे. तर चला पीठ छान एकजीव करून घेतलं होतं. सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर असं थोडं थोडं पाणी करून हे मळून घ्यायचं आहे. तर आपण जसं भाकरीला पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, थापता येईल अशी हे पीठ मळून घेतो तसंच हे मळून घ्यायचं आहे. आणि हे कोंडुळे जे आहेत ते लाटायचे नाही, आपल्याला हातावरती थापून टाकायचे. तर म्हणून तसे थापता येतील असं हे पीठ मळायचे. आणि ज्वारीचं पीठ हे जास्त प्रमाणातच ठेवायचं, कारण ते चिवट होणार नाही. तुम्ही जर गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त प्रमाणात घेतलं तर मग तुमचे कोंडुळे जे आहेत ते असे चिवट होतील. आणि ज्वारीचं पीठ असं भरपूर प्रमाणात घेतलं ना, 2 हिस्से, तर मग ते असे ठिसूर लागतात खायला आणि चविष्टसुद्धा लागतात. तर चला पीठ मळून झाल्यानंतर मस्त असे मावशीने कोंडुळे जे आहेत ते हातावर थापून दिले आणि आईने तळून घेतले. तर मावशी आलेल्या होत्या उन्हाळ्यामध्ये आणि मी सुद्धा इकडे आलेली होते. मग आम्ही दोघे आलेलो होतो, म्हणून आईने लाडू बनवायला घातले. आणि लाडू बनवले कीच हे कोंडुळे असतातच आमच्या इकडे, तुम्हाला तर मी अगोदरच म्हटलं. मग चला आईने मस्त असे छान कोंडुळे लाल होईपर्यंत तळून घेतले. आता जो बाकीचा तळलेला व्हिडिओ आहे तो माझ्याकडून स्किप झालेला आहे, तर तेवढं तुम्ही समजून घ्या. पण छान असे कोंडुळे लाल होईपर्यंत तळायचे.
आणि थापता वेळेस थोडेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे ते कडक होणार नाहीत खायला. आणि 2 दिवस हे कोंडुळे खायला छान चवदार लागतात आणि ठिसूरसुद्धा होतात. तर एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडलीच तर न विसरता एक व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तुम्हाला मी परत भेटेल. तोपर्यंत आता बाय बाय. पण जाता जाता तुम्हाला एक शेवटचा कोंडुळ्याचा फोटो माझ्याकडे काढलेला होता, तेवढा तुम्हाला दाखवतो. तर शेवटी हे कोंडुळे कसे बनले होते नक्की बघा. पण जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करा न विसरता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.